जय भीम, जय शिवराय पब्लिक. तर आज सुट्टी होती तर विचार केला सीवूड्स मॉलला जाऊ, जो सीवूड स्टेशनच्या वरती आहे. मॉलचं नाव नेक्सेस मॉल आहे. सो आज सुट्टी होती तर फॅमिलीसोबत मी आलो फिरायला. तुम्ही बघू शकता. सो माझ्या सगळ्या सिस्टर्स आहेत, भाऊजी होते, वाईफ होती आणि मामी पण आलेली, आणि आमची छोटीशी राणी सरकार ती पण मागे लागली, तिला घेऊन आलेलो आम्ही. सो हे स्नो वर्ल्ड तुम्ही बघू शकता. हे स्नो वर्ल्डचं काउंटर आहे आणि हे साईडला स्नो वर्ल्डसाठी एंट्री आहे. तर इथे टायमिंग्स मेन्शन केलेले आहेत. मी 6च्या शोला आलेलो होतो. सो 700 रुपये पर पर्सन तिकीट आहे. साईडला हा बोर्ड लावलेला आहे, तिथं टर्म्स अँड कंडिशन सगळे लिहिलेले आहेत. तर मला माझे तिकीट्स भेटले. तुम्ही बघा, आम्ही 9 तिकीट्स काढलेले. जर तुम्ही येत असाल तर सेकंड फ्लोअरला नेक्सेस मॉल, सिनेपोलिसच्या ऑपोजिट पिझ्झा एक्सप्रेसच्या इथेच आहे. बाजूला गेम झोन आहे. तर आता आमची एंट्री स्टार्ट झालेली. 6चा शो होता तर 5:45ला एंट्री होती. सो आम्ही सगळे आता लाईनीत उभे आहेत. सो आता आमची एकेकाची एंट्री स्टार्ट होते. सिक्युरिटी गार्ड आमचे तिकीट चेक करतो. सो मी माझे तिकीट शो करून आत जातो. आज जाताच तुम्ही बघू शकता समोर रिसेप्शन काउंटर आणि गर्दी होती. तिकडे सॉक्स दिले जातात. तर सॉक्सचे चार्जेस आहेत. सो आम्ही 7 सॉक्स घेतलेले. 9 जण होतं. मी आणि माझ्या भाऊजींनी शूज घातलेले. मग आम्हाला गरज नव्हती, पण लेडीज सगळ्या सँडलमध्ये होतं, त्यांना सॉक्स कंपल्सरी होता घेणं. सो आम्हाला 7 पेअर सॉक्स 400 रुपयाला पडलेले. सो नंतर आम्ही ह्या रूममध्ये आलो. तिकडे अगर तुमच्याकडे बॅग्स असतील, लेडीजकडे पर्स असतील, तेही स्टोअर करू शकतो तुम्ही. रॅक्स आहेत तिथे. तसंच पुढे आलो. मग आम्हाला जॅकेट्स दिले. सगळ्यांच्या साईजचे जॅकेट्स अवेलेबल होते. तो मला माझ्या साईजचं जॅकेट दिलं मॅडम. तिथून पुढे गेलो. मला शूज दिले. शूज घेऊन पुढे गेलो. तुम्ही बघू शकता शूज. पुढे गेल्यावर मग हँड ग्लोव्ज दिले. हे बघा, शूज आणि हँड ग्लोव्ज. तर मी जाऊन चेअर पकडतो चेंज करायसाठी. बाकी सगळे पण रेडी होत होते. तुम्ही बघू शकता सगळे सॉक्स घालत होते. मी तर ऑलरेडी सॉक्स घातलेले, तर डायरेक्ट शूज घालायला घेतो. सो शूजची फिटिंग तर एकदम मस्त होती. शूज पण भारी वाटत होते. एकदम ब्लॅक पॅन्थरवाला फील येत होता. सो मी रेडी झालेलो. बाकीचे पण रेडी येत होते. आमची राणी सरकार नाटक करत होती तयार व्हायला. तिला कंटाळा आलेला चेंज करायचा. मी रेडी झालो. तुम्ही बघू शकता. जॅकेट खूप भारी होतं. हँड ग्लोव्स पण होते प्रॉपर फिटिंग. आता बाकीचे पण रेडी झालेत. आमच्या अप्पू सिद्धी पण रेडी झाल्यात. ते बघा हाय करतायत. अप्पू पण खूप खुश होत्या. त्या एन्जॉय करत होत्या. त्या राणी सरकारना रेडी करायला 3 लोक लागत होते, तरी मॅडम रेडी होत नव्हत्या. कशा तरी सगळे रेडी झाले. नंतर आम्ही आत एंट्री केली. तर ऑलरेडी आतमध्ये म्युझिकचा साऊंड येत होता. सो आम्ही आत एंट्री करतात जाम थंडी लागायला लागलेली. मायनस टेम्परेचर होता. ऑलरेडी आईस इथं होती. थोडं स्लिपरी होतं, पण मजा येत होती. आत गेलो. व्ह्यू खूप भारी होता. जाम आवडलं मला. तुम्ही बघू शकता किती भारी वाटतंय. तुम्ही बघाल तर इथे स्लाइड्स आहेत, ब्रिज आहे. त्यानंतर तुम्हाला असे छोटे टेंट्स दिसतील. पोलार बेअर आहे. सो आता आमचे सगळे फॅमिली मेंबर्स आता एंट्री करतात. शकता सगळे आलेले आहेत. जाम मजेत होती. फुल मनालीवाला फील. मग वाईफसोबत थोडे आम्ही फोटोज काढले. बघू शकता तुम्ही. ती पण खूप एन्जॉय करत होती. फर्स्ट टाईम आईसमध्ये आल्यासारखं एकदम फील येत होतं. मनाली नाही, स्नो वर्ल्ड ही सही. हे बघा, आमची मामी, माझे सिस्टर्स सगळे एन्जॉय करत आहेत, डान्स करत आहेत. तिकडे म्युझिक पण खूप भारी लागत होते. नंतर मग आम्ही असे पुढे एक्सप्लोअर करत पुढे गेलो. तुम्ही बघू शकता इथे घर आहे, पोलार बेअर आहे. तर मी आणि माझी वाईफ आम्ही बोललो चला वरती त्या ब्रिजवर जाऊन बघूया कसं वाटतं. मग आम्ही तिकडे चढतो. स्लोली चढतो. स्लीप व्हायचे चान्स वाटत होते, पण तिथे ऑलरेडी रबर मॅट होते. शूज पण चांगले होते, तर काय वाटलं नाही चढताना.
तुम्ही बघू शकता वरून जो व्ह्यू आहे खूप भारी आहे. ते बघा सगळे खेळताना दिसतील तुम्हाला, तिकडे गेम्स पण खेळत आहेत. आम्ही या ब्रिजवर फोटोज काढले, खूप भारी फोटोज आले. तुम्ही बघाल आमचे फॅमिली मेंबर्स इथे खेळत आहेत, रील्स बनवत आहेत, डान्स करत आहेत. की बघा आमची सिस्टर कशी डान्स करते, आमच्या महाराणी सरकारला डान्स करायला लावतात. आहे माझ्या बहिणी सगळ्या रील्स बनवतात. थंडी होती तर मला वाटलं एक छोटी थंडी लागेल, घाबरेल ती, पण नाही, ती एन्जॉय करत होती. बघा कशी डान्स करते, तोंडातून धूर काढून मजा करत होती. त्यानंतर माझ्यासोबत देवांश होता. देवांश पण बोलला दादा मला राईड करायची. मी बोललो जा बिंदास, घाबरणार नाही. तो बोलला नाही भीती नाही वाटत. बोललो जा, बघा कसा खेळतोय तो. त्याने असे 3-4 वेळ जाऊन आला आहे गेम खेळायला. त्याचे काय एक्स्ट्रा चार्जेस नाही, तुम्ही बिंदास आत जाऊन खेळू शकता. नंतर मी बोललो चला पोलार बेअरसोबत फोटो काढू, टाईमपास करू. मग मी पण बहिणीनं बोललो मला पण रील्स बनवायचे. मग बघा आम्ही पण रील्स बनवायला स्टार्ट केले, फोटोज काढले यांच्यासोबत थोडे. नंतर मग वरती लक्ष गेलं, बघतो तर वाईफ आणि पूर्वा खेळत होते. वाईफ बोलते मी पण स्लाईड खेळणार. बोललो चला बघू. तुम्ही बघू शकता घाबरली नाही, पण मी घाबरलो तिला खेळताना बघून. त्यानंतर अजून टेम्परेचर कमी करायसाठी, थंडी वाढवायसाठी या लोकांनी स्प्रे केले. एकदम बघू शकता पूर्ण धुक्क जमा झालेले आणि फुल गार वाटत होतं. नंतर मग आम्ही थोडे गेम्स खेळलोय, स्लाईड. हे भाऊजी आणि माझी सिस्टर, मग मी पण राणी सरकारने आमच्या मॅडमसोबत खेळायला लागलो. तुम्ही बघू शकता. थोड्या वेळानंतर ते बाजूला 360 मोबाईल रोटेटवाला व्हिडिओ बनवत होते, रील्स. मोबाईल त्यांचाच असतो, 100 रुपीज पर पर्सन चार्ज करतात. सो आम्ही पण रील्स बनवले, तर तुम्ही बघू शकता पुढे कसं वाटतं ते. हे बघा, हे चार्जेबल आहे, फ्री नाही आहे. त्यानंतर मग आमचा टाईम आउट होतो, 45 मिनिट्स खेळायला भेटतं. त्यानंतर आम्ही निघतो, कपडे सबमिट करतो आणि नेक्स्ट लोकेशनसाठी निघून जातो. खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी. आता तुम्ही बघा आम्ही कुठे जातो. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.